रायगड नंतर आता विदर्भातील राष्ट्रवादीच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो दिसला नाही। काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रायगड इथल्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नव्हता। त्यानंतर आता विदर्भातील तिरोडा इथं झालेल्या पक्षाच्या अधिकृत बैठकीच्या बॅनरवर देखील अजित पवार यांचा फोटो नाही आहे। केवळ प्रफुल्ल पटेल यांचा फोटो असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत खदखद आता चव्हाट्यावर आली आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, हे धक्कादायक आहे। अजित पवार यांना जाऊन अवघे काही महिने होत आहेत, मात्र बॅनरवर त्यांचा फोटो न लावणं हे कितपत बरोबर आहे? अगदी कस्तुरी, त्यांचा विसर पडलाय की काय अजित पवार यांचा, याची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे। विदर्भातल्या तिरोडा गावातल्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यातला हा फोटो आपण पाहतोय की प्रफुल्ल पटेल जे ज्येष्ठ नेते आहेत, कार्यकारी अध्यक्ष आहेत पक्षाचे, ते भाषणाला उभं आहेत आणि त्यांच्या पाठीमागे पदाधिकारी बसलेले आहेत आणि त्यांच्या मागे व्यासपीठावर जे पोस्टर दिसतंय त्या पोस्टरवर सगळ्यात मोठा फोटो हा प्रफुल्ल पटेल यांचा आहे। कोपऱ्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा फोटो आहे, मात्र अजित पवार यांचा फोटो मात्र कुठेही नाही। इतर तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो जे आहेत ती त्या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे यापूर्वी देखील माहिती आहे आपल्याला की सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम पार पडलेला होता। त्या कार्यक्रमामध्ये देखील पवार कुटुंबियांपैकी कुणाचाही फोटो वापरण्यात आला नव्हता आणि त्यामुळं त्याची चर्चा जोरदार झाली होती आणि आता विदर्भातला हा फोटो देखील चर्चेत आलेला आहे। अद्याप प्रफुल्ल पटेल यांच्याकडून कुठलं स्पष्टीकरण आलेलं नाही आणि पक्षाकडून देखील आलेलं नाही। पाहावं लागेल आज दिवसभरामध्ये या सगळ्या संदर्भात काय काय प्रतिक्रिया येतात ते। नाही, पण संदीप, हा जो आपण बॅनर पाहतोय त्यात प्रफुल्ल पटेल यांचा प्रचंड मोठा फोटो आहे, पण ज्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहेत, कार्याध्यक्षात बरोबरच उपमुख्यमंत्री आहेत, त्या सुनेत्रा पवारांचा फोटो मात्र छोट्या बॉक्समध्ये दिसतोय। अगदी सुनेत्रा पवार यांचा कोपऱ्यामध्ये छोटा फोटो दिसतोय, म्हणजे इतर पदाधिकाऱ्यांचे जे फोटो आहेत त्या पद्धतीनं तशा साईजचाच फोटो सुनेत्रा पवार यांचा दिसतोय। त्याची देखील सध्या राजकीय वर्तुळामध्ये कस्तुरी चर्चा आहे आणि पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा मेळावा म्हणजे त्या भागातला असतो, स्थानिक कार्यकर्ते असतात, त्यामुळं अजितदादांचा फोटो नसणं हे तर आहेच, मात्र सुनेत्रा पवार यांचा देखील खूपच छोटा फोटो त्या बॅनरवर पाहायला मिळतोय आणि प्रफुल्ल पटेल यांचा मात्र सगळ्यात मोठा फोटो त्या बॅनरवर पाहायला मिळतोय। आणि महत्वाचं म्हणजे ते भाषणाला उभारलेले असतानाचा हा फोटो आहे, त्यामुळं हा काही म्हणजे मॉर्फ केलेला वगैरे फोटो नाही, ओरिजिनल फोटो आहे त्या मेळाव्यातला। त्यामुळे आता आज पाहावं लागेल दिवसभरात आज काय प्रतिक्रिया येतात ती। नक्कीच, धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।